शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 13 ऑगस्ट 2025 वार बुधवार गुंठेकडी मार्केट यार्ड पुणे। आज मार्केटमध्ये भाजीपाल्यांच्या तसेच फळांच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून गुंठेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर रोज पाहायला मिळतील। आज स्वीटकॉर्नची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये स्वीटकॉर्नचे दर जे आहेत साधारणतः चांगल्या क्वालिटीमध्ये 1 ते 2 रुपयाचा या ठिकाणी आपल्याला बदल पाहायला होते। क्वालिटी बरोबर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। तर मोठ्या प्रमाणावरती मार्केटमध्ये आवक झालेली पाहायला होते। चांगले माल जे ते साधारणतः 13 ते 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात। तर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील स्वीटकॉर्नसाठी दर पाहायला होते। मार्केटमध्ये आवक भरपूर पाहायला होते, त्याचबरोबर दर जे ते बरेच दिवसापासून कमी झालेले पाहायला होतात। सीताफळाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। तर गावरान सीताफळासाठी साधारणतः दर जे ते 230 रुपयापर्यंत जम्बो साईजमध्ये सीताफळाचे दर पाहायला होतात। सरासरी मार्केटमध्ये 50 ते 100 रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणात सीताफळाची विक्री होताना पाहायला होते। तर हलके माल जे ते 30 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात। पपईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर जे ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। तर हलके माल जे ते 8 ते 10 रुपयापासून देखील पपईसाठी दर पाहायला होतात। पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या किंमत टॉप क्वालिटीमध्ये पिंक तायवान तसेच VNR पेरूसाठी साधारणतः दर जे ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 5 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला पेरूचे दर पाहायला होतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। आवक जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती पाहायला होते। डाळिंबची क्वालिटीनुसार जम्बो साईजमध्ये साधारणतः 300 रुपयापर्यंत डाळिंबसाठी दर पाहायला होतात। तर हलके माल जे ते 100 ते 120 रुपयापासून देखील आपल्याला डाळिंबचे दर पाहायला होतात। कलिंगडची क्वालिटीनुसार दरामध्ये आज थोडीशी घसरण पाहायला होते। चांगले माल जे ते 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। लिंबाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो। चांगल्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत लिंबांचे दर पाहायला होते। हलके माल जे ते 12 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पाहायला होतात। दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर दोडक्यासाठी पाहायला होते। हलके माल जे ते 12 ते 15 रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर पाहायला होतात। कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर कारल्यासाठी पाहायला होते। हलके माल जे ते 10 ते 12 रुपयापासून देखील कारल्याचे दर पाहायला होतात। पापडाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पापडासाठी साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे ते 10 ते 12 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील बीन्ससाठी दर पाहायला होतोय। कारल्याची क्वालिटी पाहू शकता। हिरव्या कारल्यासाठी साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होता। हलके माल जे ते 10 ते 12 रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पाहायला होतात। बीटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बीटासाठी साधारणतः 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलके माल जे ते 8 ते 10 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। भावनगरी मिरचीची क्वालिटी पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये भावनगरीच्या मिरचीच्या दरामध्ये घसरण पाहायला होते। चांगली माल जे ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होतात। तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला होते। काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे ते 7 ते 8 रुपयापासून देखील काकडीसाठी दर पाहायला होतात। 16 रुपये वांग्याची क्वालिटीनुसार 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर वांग्यासाठी पाहायला होतं। हलके माल जे ते 4 ते 5 रुपयापासून देखील हलके मालांचे दर पाहायला होतात। भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः 30 ते 32 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे ते 15 ते 20 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला होतात। राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये राजमासाठी साधारणतः दर जे ते 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे ते 15 रुपयापासून देखील राजमासाठी दर पाहायला होतात। वालगेवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30, तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील दर पाहायला होते। पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पाहायला होतात। शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर शिमला मिरचीसाठी पाहायला होते। हलके माल जे ते 7 ते 8 रुपयापासून देखील शिमला मिरचीचे दर पाहायला होतात। तर आवक मार्केटमध्ये भरपूर आहे, त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे शिमला मिरची दरामध्ये मोठी घसरण पाहायला होते। दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे ते
8 ते 10 रुपयापासून देखील दुधी भोपळ्यासाठी दर पाहायला मिळतात. पुणेरगावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील पुणेरगावरसाठी दर पाहायला मिळतात. वाटाण्याची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे ते 45 ते 50 रुपयापासून देखील वाटाण्यासाठी दर पाहायला मिळतात. डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 8 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 4 ते 5 रुपयापासून देखील डांगरसाठी दर पाहायला मिळतात. तोडल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तोडल्यासाठी साधारणतः 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलकी माल जे येते 15 रुपयापासून देखील तोडल्यासाठी दर पाहायला होतात. चवळीची शेंगाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20, तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला होते. फ्लावरची आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला मिळते. चांगले माल जे येते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पाहायला मिळतात. टोमॅटोची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे येते 10 ते 12 रुपयापासून देखील टोमॅटोसाठी दर पाहायला मिळतात. कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर जे येते 8 ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे येते 5 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. सातारा आल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये सातारा आल्यासाठी साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तर मिडियम क्वालिटीमध्ये साधारणतः 30 ते 35 रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पाहायला होतात. तर कवळ्या आल्यासाठी 15 रुपयापर्यंत दर पाहायला होते. तर हलके कवळ्या आल्यासाठी 10 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात. कोथिंबीरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता. मोठ्या प्रमाणात कोथिंबीरची आवक झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरच्या दरामध्ये आपल्याला 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर गावरान कोथिंबीरीसाठी, तर हलक्या मालासाठी 1 ते 2 रुपयापासून देखील कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात. तर आवक जास्त मार्केटमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर खरेदीसाठी देखील आपल्याला वर्दळ कमी असल्यामुळे दरामध्ये आपल्याला बरेच दिवसापासून घसरण पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगले माल देखील आपल्याला 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर कोथिंबीरसाठी पाहायला मिळते. शेपूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे होते 2 रुपयापासून देखील शेपूसाठी दर पाहायला होतात. मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 8 ते 9 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे येते 4 ते 5 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाहायला मिळतात. हिरव्या मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तर हलके माल जे येते 30 रुपयापासून देखील हिरव्या मिरचीचे दर पाहायला मिळतात. ज्वाला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर ज्वाला मिरचीसाठी पाहायला मिळतो. हलकी माल जे येते 25 ते 30 रुपयापासून देखील ज्वाला मिरचीचे दर पाहायला मिळतात. क्वालिटीनुसार कांद्याचे दर जे आहे साधारणतः 18 रुपयापर्यंत गोळ्या कांद्यासाठी दर पाहायला मिळत आहे. तर सरासरी मार्केटमध्ये 14 ते 16 रुपयापर्यंत मोठ्या प्रमाणावरती कांद्याची विक्री होताना पाहायला मिळते. तर हलके माल जे ते मोठ्या प्रमाणावरती मार्केटमध्ये आलेले पाहायला मिळतात. त्याचबरोबर चांगल्या मालांच्या दरामध्ये देखील आपल्याला 2 ते 4 दिवसापासून थोडीशी वाढ झालेली पाहायला मिळते. 1-2 रुपयाचा या ठिकाणी आपल्याला बदल 4 दिवसापासून झालेला पाहायला मिळते. क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये झेंडूसाठी साधारणतः 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे आहे ते 40 ते 45 रुपयापासून देखील झेंडूचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार झेंडूच्या दरामध्ये आज पुन्हा एकदा वाढ झालेली पाहायला मिळते. शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 140 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे ते 80 ते 100 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात. तुकडा कोलपची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये तुकडा कोलपच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला मिळते. चांगले माल जे ते 180 ते 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे ते 120 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात. आस्ट्रोची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये आस्ट्रोसाठी साधारणतः 160 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे ते 100 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात. गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 220 रुपयापर्यंत उच्चांकी दर गुलछडीसाठी पाहायला मिळतात. हलके माल जे ते 150 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. जिप्सफलाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 80 ते 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे 50 रुपयापासून देखील जिप्सफलाचे दर पाहायला मिळतात. गुलछडी स्टिकची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे येते लहान साईजमध्ये 50 ते 60 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. पिंटीची तसेच ब्ल्यू टीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे येते 30 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात.
सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी साधारणतः दर जे आहे 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील दर पाहायला होते. दरबाराची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 60 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दर पाहायला होते. रसगुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर कलर गुलाबसाठी पाहायला होते. तर लाल गुलाबसाठी साधारणतः 130 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलकी माल जे आहे 70 ते 80 रुपयापासून देखील दर पाहायला होतात.